हॅलो वेलकम बॅक टू घेऊन टाक. आणि आज आपला आहे डे 31. यस, डे 31. आणि आज आपल्याला जायचं आपली बाईक सर्व्हिसिंग द्यायला. आता ऑलमोस्ट वाजले आहेत 11 नाही 7:41 झालेत. तर सकाळी झालेत. तर आपल्याला लगेच वाटतं 8:30 का 9 वाजता त्यांचं सर्व्हिस सेंटर चालू होऊन जातं. तर आपण लवकर आपली एक्सपल्स सर्व्हिसिंगला द्यायची आहे. कारण की कसं झालं आहे, आता नॉकिंग साऊंड जो येत होता तो आपल्याला काढायचा आहे. कारण की ऑलमोस्ट 1 वीक झालं आहे. लास्ट सॅटर्डेलाच त्याचं हे झालेलं, नॉकिंग साऊंड येत होता. 21पर्यंत बाईकच म्हणजे हेच बंद होती, काय आपलं सर्व्हिस सेंटरच बंद होता. त्यानंतर पाडवा आला, हे आलं ते आलं. तर मला वाटलेलं की बाईक कशासाठी म्हणजे सर्व्हिस सेंटरला देण्यापेक्षा घरी पूजाला आणि ठेवूया. कारण की 1 दिवस गेलं का 2 दिवस बाईक मला तिथं ठेवा लागली. त्यामुळं इफ ठेवा लागली तर त्यामुळं मी बोललं की आधी आपण, आता आहे फ्रायडे, तर आपण लगेच बाईक देऊया सर्व्हिसिंगला. एका वेळेस झालं तर उद्याही भेटू शकते, नाही तर आज संध्याकाळी पण, लकीली झालं तर आज संध्याकाळी पण भेटू शकते. तर ते बघायचं आहे. तर चला आता जाऊया आपण पनवेल पण मोटो राईड करू, मोटो ब्लॉगिंग करू पनवेलपर्यंत. तर चलो, सी यू ऑन बाईक. तर चला. हो, आवाज येतो आता पण बरं आहे. चला, आज तर स्ट्रगल आहे ना माझा, लय मोठा स्ट्रगल होता भाई आज तर. आजचा माझा स्ट्रगल एवढा मोठा होता ना की मी नेरूलच्या बाहेर पडतच होतो. मी म्हणलं की रोज नेहमी घराच्या इथूनच आपण कॅमेरा ऑन करायचो. तर आपण मी म्हणलं की जरासा घराबाहेर जाऊन आपण कॅमेरा, म्हणजे रायन इंटरनॅशनल स्कूल आहे नेरूलचं, तिथून जाऊन आपण चालू करू. पर्यंत काय मी कधी चालू केलं, कधी आपला गोप्रो टू 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 वाजा लागला. त्याच्या टू 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 मध्ये मला काय कळालं की भाई यात मेमरी कार्डच नाही आहे. मग परत मी ते मेमरी कार्ड घ्यायला गेलो. भाई या साईडला पण बघायचं आहे, एका साईडलाच नाही बघायचं आहे दादा. तर ती मेमरी कार्ड मी परत घ्यायला गेलो. हे माझं असं स्ट्रगल आहे. मी विचार केलेला की इथून पुढून, म्हणजे जो इथून पुढे लेफ्ट मारतो ना तिथून आपण चालू करू आपण कॅमेरा. कारण की काय तर वेगळं स्टार्ट होईल त्यामुळं. पण नो, मी इथं आलो या कॉर्नरपर्यंत. मी काही नाही, 1 मिनटं पोचू दे जरा तिथपर्यंत. तू काय बनवली आहे? तर मी इथपर्यंत आलेलो. मी म्हणलं की इथून आपण चालू करूया. पर्यंत तसं काही नाही झालं. मी इथं आलो, टू 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 आपला गोप्रो वाजा लागला. नाही तर मी चेक केलं, मी म्हणलं असं का वाजतो, एकदम विचित्र आवाज ना. कारण की कसं आहे की मी गोप्रोचा ना आवाज असा एकदम मोठा ठेवला की कधी मी असं स्पीडमध्ये पण गोप्रो चालू करत असेल तर मला कळालं की हां गोप्रो चालू झाला आहे करून. त्यामुळं की आवाज हेल्मेटच्या हात यायला पाहिजे, त्यामुळं मी चालू केलेलं तसं, म्हणजे तेवढा मोठा आवाज. पण हात एकदम वेगळाच आवाज यायला लागला. तर मी स्टॉप केली आपली बाईक आणि चेक केलं. त्याच्यात मेन झालं की आत गोप्रोच नाही आहे, गोप्रोच्या याच्यात मेमरीच नाही आहे. मेमरी कुठे? मेमरी होती आपली घरी. मग आपण गेलो, परत युटर्न मारला आणि मेमरी आणायला आपण गेलो परत. तर आता मेमरी हे परत आपण फिक्स केलंय आणि चाललो आता आपण पनवेलच्या सर्व्हिस सेंटरला. मला ॲक्च्युली बघायचं की नेरूलचं सर्व्हिस सेंटर कसं आहे, पण मला नेरूलच्या सर्व्हिस सेंटरचं काही असं आयडिया नाही आहे का काय, माहीत नाही कसं आहे त्याचं. आता पनवेलचं कसं की आधीपासून जरासा एक असं ट्रस्ट आहे की माझे आता पण त्यांनी बाईक खूप चांगले केलेत त्यामुळं. पण आता बघायचं यार हे नॉकिंग साऊंड काय आहे ते मेन चेक करायचं आहे. कारण की आफ्टर 15,000 किलोमीटर्स नॉकिंग साऊंड येतो तर इज ओके. मला म्हणजे स्टार्टिंगचे 2-3 हजारात नाही आलं आहे. कसे खूप लोकांचे असे कंप्लेंट्स आलेले माझ्याकडे की इंजिन नॉकिंग साऊंड येतोय का, काय येतोय, काय आहे.
जसे 2-3 हजार किलोमीटरवरतीच त्यांची कंप्लेंट होते. मला आपलं तसं काही नाही आहे. मला पण आपलं 15,000 किलोमीटरवर आले, ते पण मला काय माहीत नाही की कसं एकदम अचानक भयानकमध्येच तो नॉकिंग साऊंड यायचा चालू झाला माझ्या बायकोमधून. चिडली आहे वाटतं की राईडसाठी आम्ही म्हणजे इतरच्या इथंच तिला राईडला घेऊन जातो आहे, त्यामुळं एका वेळेस तिला मोठ्या राईडला जायचं असेल. येस, ही माझी बायको आहे. बायको आहे ही माझी. बायकोसारखं याला सांभाळतो, याला मस्तपैकी पॉलिश बिलिश करून ठेवतो. भाई कसं बायकोला मेकअप लागतं तसं याला पण मी पॉलिश करून ठेवतो. आता तो नॉकिंग, आता इंजिनचा असा आवाज येतोय ना, मला तर वाटतं एका वेळेस ना क्लच प्लेट जरा अशी हे झाली आहे, गेली असं आय थिंक सो. आता तेच बघायचं आहे. ओके, काय नाही, सामान जरा हल्लंय. मला ना कधी बंजी कॉर्ड नाही आवडत, माहिती का? मला कधीच बंजी कॉर्ड नाही आवडत. आय हेट बंजी कॉर्ड्स. त्यापेक्षा ना मी ना तुर्ब्यामधून आहे ना ते हे आणलेत, ते हेवी ड्युटी असतात ना 1-1 टनचे क्लिप्स. हां, ते मोठ्या ट्रेलरमध्ये अगर तुम्ही बाईकला असेल ते असं पुढं मागे करून त्याला लॉक करायचं, ते वाले घेतलेत बाई मी. बाई पण काय भाई, एकदा ते लॉक झालं ना तुमचं सामान हलणार नाही, हालतच नाही भाई. मी याच्या साऊथ ट्रिपमध्ये ना 2 वेळा पडलेलो. त्या साऊथ ट्रिपमध्ये माझी बॅग हल्लीच नाही, एवढंही होतं. काही पण रेकॉर्ड होतं ना. हां, मी बोललं एवढं आपण बोंबलतोय, मेन तर रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे. आता कसं आहे की आपल्याला ना येताना आपण आहे ना रिक्षाने यायचं आहे, कारण की त्या शोरूमपासून रिक्षा जवळ पडते. रिक्षा नाही तर बस काही असेल तिथून. अरे इथं स्पीड कॅम्प लागलेत. ओ माय गॉड. म्हणजे आधी होते पण एवढे नव्हते, पण आता खूपच लागलेत. तर आपल्याला आपली स्पीड 80च्या अंडरच ठेवा लागणार आहे. भाई मी आधीच बोलतो भाई, एका वेळेस मी स्लो गेलेलं परवडेल, पण 2000चा फाईन, 2000चा घोडा नाही चालणार मला फाईनचा. त्यामुळे इज्जतीत चालवा. 2000 म्हणजे भाई मी 2 वेळा ही टाकी फुल करेल. आयटम आली माझी, आयटम मागून आयटम आली माझी आयटम आली. आयटम गेली बघा पांढरीमध्ये. ॲक्च्युली मला अजून भाई कोणाचा रॉटवायलर होता का या झाडूवाल्यांचा? तो रॉटवायलर होता. मी ॲक्च्युली विचार केलेला की Insta 360 लावायचा इथं, पण मी बोललं आता सकाळी सकाळी कुठं एवढं हे करायचं, त्यामुळं मी नाही लावला. सिरियसली मी बोललं, कारण की येताना कसं आहे की येताना मला यानी यायचं आहे ना, काय आपल्या रिक्षाने यायचं आहे, प्लस हेल्मेट असणार हातात, प्लस हे 2 कॅमेरा. तर जरासा हार्ड होऊन, म्हणजे रिक्षा म्हणजे शेअरिंग रिक्षा. कारण की मी सकाळी ओलांनी बघतो भाई, पनवेलवरून घरी यायला मला 200 रुपये घेत होता तो. 200 पण नाही, 255. मला नो भाई, 255मध्ये मी 2 वेळा जाईल नेरूळ टू पनवेल. इफ मी शेअरिंग रिक्षा पनवेलवरून इथं आणली तर 1 साईड 100, दुसऱ्या साईडला परत 100. मी नाही हे करणार भाई, असे मी फालतूमध्ये पैसे नाही वेस्ट करत. मी आधीच बोलतोय. ओ माय गॉड, आता मी नाही केलं एक माझा फ्रेम काय शिट. आता फ्रेम म्हणजे आता मी त्याचं वाईड लेन्सचं साईज काय ठेवलं आहे, असं लिनियर ठेवलं आहे का एक्स्ट्रा वाईड ठेवलं. एक्स्ट्रा वाईड दिलं तर तुम्हाला हँडल टू हँडल दिसणार, अगर लिनियर ठेवलं तर तुम्हाला इथून एवढंच दिसणार. ले लोचे का असं
का ओ माय गॉड. चला, आणि मला इच्छित बोलून मला आणि विचित्र पण वाटते की गोप्रो लावलाय करून, कारण की मी कधी पण गोप्रो लावलाय की ह्याच्यात एक तर संध्याकाळी लावलाय, नाहीतर संध्याकाळी पाम बीचवर याच्यावर असं रात्रीच्या वेळेस लावलंय, नाहीतर मी कधी पण असं फुल म्हणजे रायडिंगला जाण्याच्या वेळेसच मी कधी पण गोप्रो लावलाय. असं कधी सर्व्हिसिंगला बाईकला यायला टाकण्याच्या वेळेस मी कधीच नाही लावलेला. तर आता बघू. चला मग, काय असं अमेझिंग काय असेल तर मी परत ऑन करेल, तर आता नाही आहे तर मी काय करू. बाई लेट येण्याचं हेच एक कारण आहे की बाई आता 14वा का 15वा नंबर लागला आहे आता बाईकचा, आणि एकच जण आहे जो जॉब शीट बनवतो ना, एकच जण आहे तो बनवतो जॉब शीट. तर आता बघू कसं किती वेळ लागेल. मला वाटतं एक माझा एक अर्धा तास तर जाईल, अजून अर्धा एक तास तर डेफिनेटली अर्धा एक तास आहे की माझा जाईल इथं. बघूपर्यंत आता आलो तर आहे आपण सर्व्हिस सेंटरला. दाखवतो तुम्हाला. डोंट सी माय नाक. सो यप, एक मिनिट मी ना कॅमेरा काढतो, कारण की आता बॅगेट पण टाकायला लागेल ना कॅमेरा. तर कॅमेरा काढू आणि परत भेटू. बाई घोडे लागलेत, घोडे बाईकचे. घोडे म्हणजे बाईकचे एवढे हे नाही झाले, नुसतं चेंज पॉकेट. त्यांनी बोललं चेंज पॉकेट चेंज करायला लागेल. चेंज पॉकेट ते लोक बोलतात 12,000 किलोमीटरवरती चेंज करायलाच लागतं. माझा बघायला लागणार आहे. एक मिनटं. हा नाही बोलून 10 वाजलेत. 10:30ला ऑफिस चालू होणार आहे. फटाफट अर्धा तासात घरी पोचून मला लॉग इन करायला लागणार आहे. पण बघू यार, उद्या एक तर सॅटर्डे संडे परत यांचं शोरूम बंद पण आहे. त्याच्या बंद याच्यात ते लोक आता मला कसं करून देतात मेन ते. मी त्याला बोललो भाई इंजिन नॉकिंग आवाज येतो आहे आणि इंजिनमधून ते येतो आहे. तर तो बोलतो एका वेळेस तुमचं चेंज पॉकेट गेला असेल तर चेंज पॉकेट चेंज करायला लागणार. त्याने बोलतं तुमचं कंडिशन चांगली. मी बोललो हो, कारण की बाईक आपण मेंटेन ठेवतो. बाईको आहे माझी, तर त्याला मेंटेन करूनच ठेवावं लागतं मला. मग हसतो माझ्यावर बाईको आहे बोललं तर आता बघू. आता फटाफट पोचू. झालं. रिक्षा पण 300 रुपये घेतात, ओला रिक्षा. भाई 300 रुपयात मी ऑफिसला पोचतो. इथून ऑफिसला लोअर परेलला मी 350 रुपयाला जातो आहे सकाळच्या ह्याच्यात, आणि हे लोक मला 350 रुपये घ्यायला बोलतात. ऐक कुठून जाऊ. हां, क्रॉस करू शकतो. 2च मिनटं. बाई शेअरिंग रिक्षा लवकर भेटते, बस एवढंच आहे आपलं एक इच्छा. बाई थांबा. शेअरिंग रिक्षा थांबा भाई. शेअरिंग रिक्षा परवडतं मला इथून. कारण की मी 300 रुपये देण्यापेक्षा मी इथून 40 रुपयात नेरूलला पोचेल. मग तिथून मी परत रिक्षा घेऊन 40 रुपये 80 रुपीजमध्ये मी घरी पोचतो. भाई भेटलं. नेरूल. तुम्ही कुठपर्यंत जाणार आहे? तळोजा. हा घे, नाही जाऊ दे. नेरूलचे खूप लोक आहेत. नेरूल
नेरूल सॉरी हां ओके बाईक सर्व्हिसिंगला दिलेली आहे आणि आता नेरूल शेअरिंग रिक्षा भेटून आता नेरूलच्या रिक्षामध्ये बसून घरी 2 रिक्षा चेंज करायला लागतात 2 लेट्स सी कसं जातोय. अरे उबर ब्लॅक नाही वाटलं उबर ब्लॅकची बस कुठं आली. चला 15 मिनटात मी घरी पोचायला पाहिजे. मी तर 10 मिनटात घरी पोचायला पाहिजे. लॉग इन करायचं लॉग इन. येस वेलकम टू रिक्षा ब्लॉग रिक्षा. येस आणि आज खूप जण चांगले लोक पण भेटले. आज डीमार्टच्या इथं तर आता सीन असा आहे की लाईक बाईक झाली आपली सर्व्हिसिंग करून पूर्ण झालेली एक्सपल्स. पण मला माहीत नाही मी 9:30ला बाईक दिली आणि 12:30पर्यंत माझी बाईक कंप्लीट झालेली. त्या ह्याच्यात काय काम झाले. माझे चेंज पॉकेट चेंज झाले, त्यानंतर चेन क्लिनिंग झालं आहे, अलाइनमेंट झाली, व्हील अलाइनमेंट झाली आहे. परत अजून काय तर बोललेला तो अजून एक काय तर बोललेलं. ते 4 गोष्टी एवढ्या ह्याच्यात कसे झालेत मला ते नाही माहीत. का आता मला तेच चेक करायचं. जायचं आता पनवेलला, इथून पनवेलला जायचं. आता परत पनवेलला जाऊन आपण चेक करायची हाय स्पीडमध्ये लो स्पीडमध्ये सगळ्या स्पीडमध्ये चालून चेक करायची आपली बाईक की कशी चालते आहे, नीट चालते का काय चालतं आहे करून. तर ते एकदा चेक केल्यानंतर पुढं जाऊ शकतो आपण. नाही तर त्यांना बोलायचं की भाई ही घे बाईक तुझ्याकडे ठेव 2-3 दिवस अजून आणि नीट मला रिपेअर करून दे. कारण की बिल पण 2500 का 3000 रोज 3000पर्यंत झाले. तर ते आता बघायचं मला की काय केलं त्यांनी. आणि त्यानंतर ओ माय गॉड लय अंधार आहे आणि मला कंटाळे उठला आहे. बस एवढंच हे करायचं आहे. बघू आता कसं आहे. आता निघूया इथून आता मला जायचं आहे मेन देवा पाटीलच्या इथून मला चेन लूप घ्यायची आहे. माझी चेन लूप संपली आहे. त्याला चेन लूपसाठी पण 100 रुपये घेतात आहे चेन लूप करायला. चेन लूप भाई 200 रुपयेमध्ये तो अख्खा तो खंबा आहे तो मोठा ह्याचा चेन लूपचा. मी 200 रुपये घेतो आहे. तर मी त्याला बोललं की ठेव मला नुसतं चेन क्लीन करून दे. बघायचं पण चेन क्लीन पण केली का नाही नीट ते पण एक आहे. आता 1 मिनिट. तर चेन नीट क्लीन केली का ते पण बघायचं सगळं चेक करायचं आहे. तो लेट्स गो. बघू आता आपली बाईक झाली का त्याची क्लीन. बघू आता जाऊ. चलो लेट्स गो फॉर रिक्षा. रिक्षावाला भेटायला पाहिजे भाई. मेन तर लय लांबपर्यंत इथं हे करायला लागतं. आहे एकच दिसतंय भाई. मागे बघ. अगर ते को गिरायक पाहिजे असेल तर मागे बघ. गिरायक पाहिजे असेल तर मागे बघ भाई. वळून बघ. पलट भाई पलट. आहे पलटा आला रिक्षावाला आला. फायनली खूप लवकर भेटली भाई. नाही तर भेटत नाही कधी रिक्षा एवढं लवकर भाई. मेन असं पकडायला पाहिजे. आता बघू असं कसं पकडून करायचं आता. डी वाय पाटील कॉलेज. ओके चलो. सो की छुट्टी आहे ना.
इथं पुढे हिरोचं शोरूम आहे ना, त्याच्यासमोरच मला हे करा. एकच मिनटं. नाही थँक्यू. सकाळी चढलो कुठून होतो. ओके, आलो हिरोच्या शोरूममध्ये. आता बघू काय काम केले काय नाही. भेटूया जरा वेळात, सगळं आपण चेकअप बिकअप करूया, पैसे बिशे भरू आणि बघू भेटू. भाई मेन मला असं झालं की रिक्षावाल्याला सांगू का नाही, असं झालेलं की ह्याच्यासाठी की मला कुठं थांबायचं आहे त्यासाठी. ओके झाले, बघू. ओके लेट्स सी, पैसे भरू आणि बाईक घेऊन परत निघू इथून. भाई झाली सर्व्हिसिंग, काही नाही, नुसतं त्यांनी सेटिंग्स नीट केले. जे चेन्स पॉकेटचे सेटिंग्स असतात ना, त्यांनी तेच नुसतं सेट केलं. त्यांनी वर ते जरा असं हल्लेलं, त्यामुळं ते चेन्स पॉकेटचे इथून आवाज येत होता. त्यांनी आता ते सेट केलं आहे, इंजिन ऑइल चेंज केलं, सगळं चेंज केलं आहे. आता आरामात माझा आहे की आता एक 2-3 किलोमीटर आरामात जराशे असं 20-30च्या स्पीडवर चालवायचं. कधी पण इंजिन ऑइल हे नाही होत, जरासंच. तर आता बघायचं आहे की मला तरी मेन आवाज येतोय का काय, ते मेन आहे. कारण की सेकंड गिअरवर आलो आहे, सेकंड गिअरवर आता पण काय असं फील नाही आलं. हां पण आता आपण खुश आहे भाई. उद्या मी राईडवर जाऊ शकतो. सॅटर्डे, उद्या सॅटर्डे. नाही थांबा जरासा. नाही ते ऑइलिंग केलं त्यामुळे जरासा आवाज येतोय. आता तर काही नाही भाई. लास्ट टाइम मी सेकंड गिअर होती पण मला असा फील येत होता तो. असं काहीच नाही, एकदम भारी झालंय मला तर आता वाटतंय. ब्रो जा ना भाई. एक्सेलेटर तर कसला भाई आता वाटतंय. इंजिन ऑइल चेंज केल्यानंतर असलं भारी वाटतंय ना की फर्स्ट सेकंड होती एवढी स्मूथ चालते ना गाडी आता, लिटरली. मी पर्यंत तरी जरासा स्लोच चालवणार आहे, कारण की नवीन इंजिन ऑइल आहे तर जरासा ताणवाची नाही मला. माझं आहे तसं की इंजिन ऑइल चेंज केल्यानंतर एक 5 किलोमीटरचं इज्जतीत चालवायची गाडी, म्हणजे एकदम आरामात. की कधी पण सगळं ते इंजिन ऑइल सगळीकडे फिरून कानाकोपऱ्यात घुसतपर्यंत. हां बट इट्स फील्स गुड यार. माझी बायको दिस इज माय सेकंड बायको. तेज इज माय फर्स्ट बायको. बाई पण काय वाटतं यार, माझ्या बायको एकदम भारी चालते. चिडलेली वाटतं जराशीपर्यंत ती. मला असं वाटतं की जरासं ती चिडलेली माझ्यावर, कारण की मी लक्ष नाही देत होतो त्यामुळं, असं मला वाटतंय.
पण नो डोंट वरी, मी तुला नेहमी खुश ठेवेन. मला ॲक्च्युली काय वाटलेलं माहिती का, मी क्विक थ्रॉटल बसवलं आहे ना, त्यामुळं तर बाईकला हे नाही, कारण की एकदम फटफट गिअर चेंज व्हायचे ना. मला आधी वाटायचं की लाईक त्यामुळंच तर माझं हे नाही होते काय आपलं चेंज, म्हणजे त्यामुळंच ते चेंजचं नाही, हे चेंज म्हणजे हल्लं, सेटिंग्स हल्ले. मला असं वाटायचं क्विक थ्रॉटलमुळं, कारण की मी एकदम त्यावेळेस गिअर पण असे फटफट चेंज केलेलं आहे ना, त्यामुळं मला असं वाटलेलं. पण आता असं काही नाही, एकदम आरामात. मी ॲक्च्युली बोलू ना, मला ना इथून यायचं होतं, कुठलं आपलं उरण, म्हणजे ते JNPT रोडवरतून माझा विचार होता जायचा. पण मी बोललो नको, JNPT नको, इथूनच जाऊया, कारण की 100 वेळा गिअर चेंज होईल, सगळं चेंज होईल, त्याच्यात कळेल मेन तर की काय आहे का फॉल्ट, का काय आहे का, ते कळाला, ते कळेल ना. ओके, यांनी हे पण चेंज केले पुढून, शॉकअप्सरचे त्यांनी सेटिंग चेंज केलेले आहेत, कारण की आय कॅन फील आधीसारखं त्याचं हे नाही आहे, रिबाउंड आणि जे पण आहे आधीसारखं नाही आहे. त्यामुळं केला गेला. हे डंपरवाल्याची चूक होती हा, खाली पोट पुढे घेतली गाडी. मी तरी बोलतोय येडा पुढे येतोय गेला पर्यंत, घासली त्यांनी गाडी त्याच्या याला. कसं त्याला कळत नव्हतं की भाई आपला एवढा डंपर पुढं हळूहळू चाललाय, कशासाठी हे आरामात चिलमध्ये राहायचं का भाई. हा घाल कमॉन घाल त्या कोवा गॅपमधून घाल. नाही शिट, मला वाटलेलं तो असं त्या गॅपला बघत होता ना, मला वाटलं आता तो टाकणारच त्या गॅपमधून गाडी, बट शिट उसने वो काम नहीं किया. हो शिट, त्या साईडनी जागा होती बाईकला जायलासाठी. पुढे जाऊन तर थांबू शकतो. थांब ना भाई. कसलं ऊन भाई, कसलं ऊन. भाई सिरियसली, पण मला तिथं वाटलेलं की आता टायर फुटला, आता काय खरं नाही. सिरियसली मला आता वाटलेलं की आता टायर फुटला, काहीच खरं नाही आता त्याचं होणार. आता भांडण एकदम फुल ऑन. मी तर खुशच झालेलो की भाई कॉन्टेंट भेटला, रस्त्यावर भांडण, एकदम नॅचरल भांडण. काय कर म्हणजे असं शोधाशोधी पण नाही ना, का आपण असं कॅमेरा चालू केला भांडणं चालू आहे, त्यामुळं कॅमेरा चालूच होता आपला, कॉन्टेंटच होता, कॉन्टेंट भाई. त्यामुळं टेन्शनच नव्हतं. कोणाचा गोप्रो ओव्हर हिटिंगचा असा इश्यू येतोय का? माझा गोप्रो आहे ना 2-3 दिवस झाला सारखा बंद पडतोय. म्हणजे रेकॉर्डिंग करायला गेलो ना 5-10 मिनिटांना तर लगेच बंद पडतोय, का माहीत नाही का? अपडेट आलंय का कुठला? तर आता असं झालंय की आपलं बाईकची सर्व्हिसिंग झाली, सगळं झालंय, बाईक चालून झाली आहे. पण येता मला येताना पूर्ण माझं जे पण होतं मला रेकॉर्डिंग, म्हणजे फिलिंग बाईकची जे चालवताना नवीन याच्यात काय होतं सगळं ते मला रेकॉर्ड करायचं होतं. पण आपला गोप्रो धोका देतोय. गोप्रो सारखा ओव्हरहीट होतोय का काय माहीत नाही. का मला याला फॅक्टरी रिसेट करायला लागेल. मी आत्ता याला फॅक्टरी रिसेट करणार आहे
कारण की उद्या मला इफ राईडला बिडला जाता गेलो तर मला लोचा नाही पाहिजे, तर ते करणार आहे. आणि मी तुम्हाला माझं बिल दाखवतो की बिल किती झालं. कारण की त्यांनी मला बोललेलं की तुमचं चेंज पॉकेट गेलं, चेंज पॉकेट चेंज करायला लागेल. मी बोललो चला, मी असं रॅश ड्रायव्हिंग पण नाही करत की माझं चेंज पॉकेट खराब व्हायला पाहिजे. मी कधीच रॅश ड्रायव्हिंग नाही करत, तर माझं चेंज पॉकेट खराबच नाही व्हायला. पण मला जरासं डाऊटफुल होतं, पण चेंज पॉकेट त्यांनी चेंज नाही केलं, नुसतं चेनचं जरासं सेटिंग्स त्यांनी हे केलं, तर त्या आता बरोबर झालं. आता आवाज तर येत नाही आहे. तुम्हाला बिल दाखव. तर आता बिल तुम्ही बघू शकता. तर इथं ऑइलचं झालं आहे 1200 रुपये. त्यानंतर इथं कुठला तर FNC किट आहे, FNC किट काय 100 रुपये. ते वाटतं गॅस किट आणि ते असतं तेवाला असेल. चेन लूप माझ्याकडे, मला चेन लूप शोधत होतो मी. मोटरूलचं शोध होतं, पण मोटरूलचं मला कुठंच नाही सापडलं. तर मला तिथूनच मग मी 300 रुपयाचं साधावाला घेतलं त्यांचं. मग हे सर्विस पॅक त्यानंतर 699 ते झालं त्यांचं. ते लेबर चार्ज हे सगळं त्यात जातं. त्यात चेन क्लिनिंगचे त्यांनी 100 घेतले. चेन लूप त्यांच्याकडे मी ॲक्च्युली चेन लूप त्यांच्याकडून काढून घेतलेलं, कारण की चेन लूप मी केलं नाही आहे. कारण की मी इथं चेनचा स्प्रे घेतला आहे, तर मी यांना बोलायला हे काढून टाका, मला चेन लूप नाही पाहिजे. त्यानंतर फ्रंट आऊट म्हणजे फ्रंटचं सेटिंग्स, त्यानंतर रिअरचं सेटिंग्स म्हणजे स्पोक व्हील आऊट गेलेत का हे गेलेत तेवढं. आणि बिल आलं आपलं 3257 आपलं बिल झालं आहे एवढं याच्यातलं. इज गुड ना, 3257 इज गुड, सिरियसली गुड आहे. ज्या ह्यानी मी बाईक वापरतो ते ह्यानी हे करतो मला बेस्ट वाटतं बाईक. आणि इफ तुम्हाला पण हे असेल तर बघा कसं आहे. आणि आजचा आपला डे 31च आहे ना आज. चला मी दिवस पण विसरायला लागलो, काय भेंडी काय चाललं आहे माझं. ओके हां, डे 31च आहे. तर डे 31 एंड्स हिअर. आजचं तुम्हाला माझं स्ट्रगल दाखवतो. तरी मी आज खूप वेळा ना, मी आता असं झालं आहे की लाईक कधी म्हणजे असं आहे की लाईक कॅमेरा बाहेर काढा, शूट करा स्वतःला. आता म्हणजे 30 दिवस मी स्वतःला शूट केल्यानंतर स्वतःला कंटेंट बनवलं, तर आता असं आहे की लाईक जस्ट स्वतःला शूट करा. म्हणजे काय आहे ते सांगा. भले असं खालून शूट करा, वरतून शूट करा, काही पण आहे, पण असं पाहिजे की लाईक काय तर आहे की ते रेकॉर्ड व्हायला पाहिजे. आता असं डोक्यात चाललं आहे 24 तास की लाईक शूट. कारण की आता भाई चॅलेंज घेतल्या ना, आता 30 दिवस कंटिन्यूस झाल्यानंतर आता डोक्यात ते फिट झाले. आणि आजचा डे 31 एंड्स हिअर. एन्जॉय करा. तुम्हाला कसं वाटलं तर तुम्ही लाईक सबस्क्राईब पण करा, लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा. इफ तुम्ही इंट्रोवर्ट आहात तर फॉलो करा मला, की मी कसं व्हिडिओज बनवतो. एक तुम्हाला पण एक आयडिया येऊन जाईल की लाईक इंट्रोवर्ट व्हिडिओ बनवण्याच्या वेळेस काय स्ट्रगल करायला लागतं, काय बोलायला लागतं. कसं की आज मी रिक्षावाल्याला मी बोललेलं की मला न्यू पनवेलच्या सिग्नलला उतरायचं, पण मला ना इथं त्याला मला हे वाटत होतं की मी याला कसं बोलू की भाई मला हिरोच्या शोरूमचे तर सोड. कारण की हिरोचे शोरूम परत तिथून एक 100-200 मीटर परत चालत यायला लागतं की त्या सिग्नलपासून. तर माझं होतं की लाईक त्याला कसं सांगू. मग मी कसं तर ते पण आहे की सायलेंटमध्ये बघ मी त्याला बोलतो की दादा मला हिरोच्या शोरूमच्या इथं सोडा, की मला तिथं उतरायचं करून. तो बिंदास बोलून पण टाकतो, म्हणजे सोडतो पण मला. पण माझ्या याच्यात आहे की लाईक मी त्याला कसं सांगू की मी तर त्याला बोललेलं इथं सोड आणि आता मला इथं उतरायचं. मी कसं हे करू, कसं कन्वे करू. माझ्या डोक्याचा भुगा झाला त्या रिक्षामध्ये बसल्या कधी पनवेलचं सिग्नल आम्ही हे केल्यानंतर, म्हणजे तो सर्कलवाला सिग्नल सोडल्यानंतर. त्यानंतर मी बोला जाऊ दे, सांगतो काय होणार आहे, कायच नाही होणार आहे. तो आधीच मला सोडणार, तर कसं तर करून म्हणजे एवढं असं इंट्रोवर्ट लाईफ चालते. तर लाईक सबस्क्राईब करा आणि बघा तुम्हाला कसे व्हिडिओज वाटले, काय असेल मला कमेंट करा, सांगा. अँड फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब पाहिजे मला सबस्क्रायबर्स. तर चलो बाय बाय, सी यू उद्या डे 32वर. बघू आपण उद्या डे 32 राईडला जायचं, तर राईडचं बघू. राईडला जाण्याच्या आधी मला याला फॉर्मॅट करणार आहे, तर मी याला आधी फॉर्मॅट करणार आहे पूर्ण. तर बघू आता कसं आहे. तर चला एन्जॉय, बाय. आणि म्हणजे आत्ता मी बाय सगळं बोललं, पण मी आत्ता बोलू ना, आता मी याला फॉर्मॅट मारलं, फॅक्टरी रिसेट मारलं आहे. याला मी आत्ता फॅक्टरी रिसेट मारलं आहे. तर रिसेट मारल्यानंतर मला याच्यावर रिसेट मारल्यानंतर म्हणजे फॅक्टरी रिसेट मारल्यानंतर मला याने इथं अपडेट दाखवलं आहे की म्हणजे गोप्रो अपडेट करू शकता करून. हे आत्ता आलं आणि मी कधी पनवेलवरतून मी आलेलो त्यावेळेस मी ट्राय करत होतो, पण अपडेट काहीच नाही दाखवत होतं.
पण आत्ता तो अपडेट दाखवतोय मला. तर आता मी अपडेट करेल याला. येस अपडेट नाव भाई, खूप जरूरत आहे. सो लेट्स सी. आता मी याला अपडेटला टाकतोय. नाही मेमरी कार्ड नाही आहे. मेमरी कार्ड पण टाकायला लागणार का त्यासाठी? भाई मी मेमरी कार्ड मुद्दामून काढलं कारण की मला फॉर्मॅट म्हणजे चुकून रिसेट मारण्याच्या याच्यातला काय डेटा नाही जायला, त्यासाठी मी काढलेलं. पण आता हा बोलतो की मेमरी कार्ड टाका, त्याच्यानंतरच फॉर्मॅट आम्ही अपडेट करणार. भाई असं का? तर ठीक आहे, आता तेच आता अपडेट करू आणि बघू कसं काय. आणि एन्जॉय डे 31 आणि बाय बाय.